मित्रांनो, 15 मार्च रविवारच्या दिवशी पापमोचनी एकादशी आहे. काहीच तुमच्या मनासारखं होत नसेल तर तुम्ही हे करावं. सर्व गोष्टी मनासारख्या व्हायला सुरुवात होतील. मित्रांनो, एकादशी विष्णुदेवाची पूजा आणि लक्ष्मी मातेची पूजा करण्याचा हा दिवस असतो. व्रत करा, उपवास करा, पूजापाठ करा. त्यासोबत काही गोष्टी केल्याने आपल्या जीवनातील दुःख, आपल्या जीवनातील अडचणी, दरिद्री, गरिबी, संकट दूर होतात. पापमोचनी एकादशीच्या दिवशी 15 तारखेला तुम्हाला एक छोटासा उपाय, एक काम करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला 108 वेळेस एक मंत्रजप बोलायचा आहे आणि 108 वेळेस एक एक तांदूळाचा दाना विष्णूच्या समोर किंवा लक्ष्मी मातेच्या समोर ठेवायचा आहे. वाटीभर तांदूळ 108 दाणे मोजून काढायचे. अखंडित पाहिजे, कुठून तुटलेले फुटलेले दाणे घ्यायचे नाही. एक एक दाना उचलायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय बोलायचं आणि लक्ष्मी समोर किंवा विष्णुदेवासमोर तो दाना ठेवायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय असं 108 वेळेस बोलत बोलत तो दाना ठेवायचा. तुम्ही उजव्या हाताने माळ जप करू शकतात आणि डाव्या हाताने एक एक दाना ठेवला तरी चालेल. ते दाणे नंतर एका कागदात किंवा कापडात बांधून तिजोरीत किंवा दुकानाच्या गल्ल्यात किंवा ऑफिसमध्ये तुम्ही ठेवू शकतात. ही बरकत आहे, हा आशीर्वाद आहे, ही कृपा आहे, ही दैवीय शक्ती आहे जी तुमच्यावर कायम राहील. नक्की हे काम पापमोचनी एकादशीच्या दिवशी 15 मार्च रविवारच्या दिवशी नक्की करा. धन्यवाद.